येवल्यातील शनी पटांगण भागात असलेल्या माधवराव शॉपिंग सेंटरच्या टेरेसवरून एका माथेफिरूने अचानक नागरिकांच्या दिशेने दगड, फरशा आणि इतर साहित्याचा वर्षाव केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। या दगडफेकीमुळे खाली उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सुदैवाने या परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत त्वरित 112 क्रमांकावर संपर्क साधला। माहिती मिळताच गणेश राधाकिसन सांगळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नुकताच पदभार स्वीकारलेले येवला शहर पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनाही पाचारण करण्यात आले। पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या शिताफीने या माथेफिरूला ताब्यात घेतले असून सध्या त्याचा पुढील तपास सुरू आहे। परिसरात विनाकारण दहशत माजवणाऱ्या या माथेफिरूचा नेमका हेतू काय होता आणि त्याने हे कृत्य का केले याचा तपास आता पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक करत आहेत। शनी पटांगण येथील माधवराव संकुलच्या वर टेरेसवरती एक माथेफिरू चढला होता। तिथून तो लोकांना दगड मारत होता, तसेच मालमत्तेचा तोडफोड करत होता। त्या अनुषंगाने आम्हाला 112ला कॉल पडल्यात तात्काळ आम्ही घटनास्थळी हजर होऊन माथेफिरूला ताब्यात घेतला आहे। यामध्ये स्थानिक नागरिकांनी सुद्धा आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे। माथेफिरूला ताब्यात घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला जातो। येवला प्रतिनिधी दीपक सोनवणे।